न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे। या निमित्ताने श्री साई प्रसादालयात भाविकांसाठी साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच श्री साईबाबा समाधी मंदिर आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने सुशोभित करण्यात आला होता। आषाढ शुद्ध एकादशी हा दिवस श्री साईबाबांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। साईबाबांनी त्यांचे परमभक्त दासगणू महाराज यांना भगवान विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिल्याची पावन परंपरा आहे। बाबांच्या काळात हा उत्सव द्वारकामाईत साजरा केला जात असे। त्याच परंपरेनुसार आजही हा उत्सव संस्थांतर्फे भक्तिभावाने साजरा करण्यात येतो। या निमित्त श्री साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर भगवान श्री विठ्ठलाची प्रतिमा विराजमान करण्यात आली। तसेच धूप आरतीच्या वेळी श्री विठ्ठलाची पारंपरिक मराठी आरती गायली गेली। उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून रात्री 7:30 ते 9 या वेळेत हबप दिगंबर महाराज बोरसे राहता यांचे कीर्तन संपन्न होईल। त्यानंतर रात्री 9:15 वाजता श्रींच्या पालखीची शिर्डी गावातून मिरवणूक काढण्यात येईल। पालखी समाधी मंदिरात परतल्यानंतर श्रींची शेजारती होईल। आषाढी एकादशीच्या महाप्रसादाचा अंदाजे 23,000 भाविकांनी लाभ घेतलाय। तसेच 28,983 भाविकांना अन्न पाकिटांचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादाच्या तयारीसाठी संस्थांतर्फे 45 पोते साबुदाणा, 35 पोते शेंगदाणे, 700 किलो शेंगदाणा तेल, सुमारे 1900 किलो बटाटे तसेच इतर आवश्यक साहित्यांचा वापर करण्यात आला आहे। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री साईबाबा संस्थानने भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन करून धार्मिक वातावरणात उत्सव साजरा केला आहे। हजारो साईभक्तांनी दर्शन, आरती, पालखी सोहळा आणि महाप्रसादाचा लाभ घेत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतलाय। न्यूज सुपर वन साठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी।